आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. जे विषय मांडले जातील त्या सगळ्या विषयांना न्याय दिला जाईल. त्यामुळे त्याबद्दल कोणाच्याही मनात कुठची शंका असू नये. नियमाप्रमाणे ज्या ज्या बाबी करायच्या आवश्यक होत्या त्या सगळ्या केल्या गेल्या आहेत. त्या पदाला जो प्रोटोकॉल द्यायचा असतो तो दिला गेला आहे. त्यामुळे मला वाटत नाही अशा आरोपात कुठचंही तथ्य आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विरोधी पक्षनेता पदाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी विरोधक पक्षाच्या सदस्य संख्येची 10% अट केंद्राच्या कायद्यानेच लागू केलेली आहे. यामुळे विरोधकांची मागणी अपूर्ण राहणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूरहून बोलताना नार्वेकर म्हणाले, विरोधी पक्षनेतेपदासाठी एकूण सदस्य संख्येच्या 10% आमदार असणे आवश्यक आहे. अशी अट कायद्यात नाही असे म्हणणे चुकीचे आहे. ही अट केंद्राच्या कायद्यानेच आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते पदाची निवड अद्याप झाली नसल्याने विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधक आमदार भास्कर जाधव म्हणाले, 288 आमदारांपैकी 229 आमदार नसल्यामुळे आम्हाला विरोधी पक्षनेतेपद दिले जात नाही. तरी सरकारने अशी अट दाखवली नाही. विधिमंडळ अधिनियमात अशी तरतूद असल्यास ती दाखवा. नियमामध्ये मला ही तरतूद दाखवा, कायद्यामध्ये मला ही तरतूद दाखवा, कुठल्याही प्रकारचा एखादा निर्णय मला दाखवा की अशा पद्धतीचे 10% आमदार असले पाहिजेत. अशी कुठेही तरतूद नाही. जाधव यांनी पुढे म्हटले की विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती नेमून लोकशाहीचा सन्मान करावा. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विरोधकांना संख्याबळ मिळवून विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारा असा सल्ला दिला. राहुल नार्वेकर यांनी सांगितले, या विषयावर आम्ही कायदेशीर मत घेऊ. अधिवेशनाच्या काळातच याबाबत निर्णय होऊ शकतो. विरोधकांना बोलण्यासाठी वेळ दिला जाईल, पण सभागृहाचा वेळ वाया जाणार नाही याची काळजी घेऊ. राहुल नार्वेकर यांनी विधान भवन नागपूरच्या विस्तार प्रकल्पावरही माहिती दिली. त्यांनी सांगितले की नवीन इमारतीसाठी आवश्यक विभागांची प्रशासकीय मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. बातमीला लाईक करा, शेअर करा. अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.